तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर। आजचा व्हिडिओ फक्त विदाउट स्किप करता पहा सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। जसं काही मी तुम्हाला जी की आता स्क्रीनशॉट एक दावणार आहे, हा जो की एरर आहे 99% लोकांना आला असेल आणि किंवा बरेचशा जणांना आता सुद्धा आला असेल। तर तुम्हाला सांगतो हा एररचा अर्थ काय आणि कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा, 2 मिनिटात तुम्ही हा तो एरर सॉल्व्ह करू शकणार आहे। कशा पद्धतीतून काय करायचं सगळं काय डिटेल्स मध्ये आणि मराठीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, फक्त आजचा व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, ज्यावेळी तुम्ही इंस्टाग्रामचा हॅक झाला असेल किंवा लॉगिन करताना तुम्हाला जर असा एरर आला असेल तर याचं एकदम सिंपल जी काही सोल्युशन आहे, म्हणजे जी काय तिथे तुम्हाला आयडी जी काय आयडी प्रूफ अपलोड करायचा आहे। आयडी प्रूफ म्हणजे काय बऱ्याचशा जणांना समजणार नाही आणि तिथे चूक काय करतात, सर्वात महत्त्वाची चूक की ते इंस्टाग्रामचं जी काय प्रोफाईलचा स्क्रीनशॉट काढतात, तो जी काय प्रॉपर जे क्रॉपिंग करतात आणि तो अपलोड करतात। जर असं जर तुम्ही केलं तर तुमचं इंस्टाग्राम अकाउंट आहे ते परमनंटली बॅन केलं जातं, म्हणजे जी काय डिॲक्टिवेट केलं जातं आणि ते रिकवर करता येत नाही। किती जरी प्रयत्न तरी केला तरी नंतर रिकवर करता ती प्रोसेस वेगळ्या पद्धतीची आहे। पण तुम्हाला सांगतो इथे आयडी प्रूफ अपलोड काय करायचं, जसं की साईडला तुम्हाला इथे स्क्रीनशॉट दिसत असेल, म्हणजे काय सगळ्यात पहिले समजून घ्या ह्याचा अर्थ काय। इथे काय लिहिलं आहे, अपलोड युअर आयडी, म्हणजे अपलोड आयडी अशा पद्धतीने तुम्हाला एरर येतो। तर इथे तुम्हाला एक आयडी अपलोड करायची आहे आणि त्या आयडी कशा पद्धतीने अपलोड करायचं सगळं काय डिटेल्स मध्ये सांगतो। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारची बेल आयकन ऑन करा, म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, जसं की तुमचं यूट्यूब एखादं चॅनल असेल, चॅनल मॉनिटाईज होतं आणि त्यानंतर गुगल ॲडसन त्याला काही जॉईन करावं लागतं। त्यावेळेस काय करतो, गुगल ॲडसनचा पिन येण्यासाठी तुम्हाला एक आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करावं लागतं। त्यावेळेस गुगल ॲडसन काय मागतं तुमच्याकडनं, पॅन कार्ड म्हणा, त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन, त्यानंतर वोटर आयडी आणि जी काही पासपोर्ट, या अशा गोष्टी तुमच्याकडे मागतं। म्हणजे जी काय तो व्यक्ती तोच आहे हे प्रूफ करण्यासाठी जे काय आहे ते तुम्हाला आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी जी काही एक आयडी प्रूफ मागतं। तशाच पद्धतीतून तुम्हाला आता इंस्टाग्राममध्ये लॉगिन करताना जर असा एरर आला असेल तर तिथे तुम्हाला एक आयडी प्रूफ अपलोड करायचे आहे। आयडी प्रूफ काय, कशी अपलोड करायचे आणि कुठली अपलोड करायचे, सगळ्यात पहिले समजून घ्या। तुमच्याकडे वोटर आयडी असेल, आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल, पण त्याच्यावर एक सर्वात मोठी गोष्ट तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, त्याच्यावर तुमची जी की जन्मतारीख आहे ती जन्मतारीख आणि इंस्टाग्राम अकाउंटमध्ये तुम्ही जी की जन्मतारीख दिली असेल ती जन्मतारीख एकसारखे असणं गरजेचं आहे, अन्यथा जे की आहे ते ॲक्सेप्ट केलं जाऊ शकत नाही। जर हा तुमच्याजवळ प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही तिथे आयडी प्रूफ अपलोड करा। त्याआधी तुम्हाला एक गोष्टीवर लक्ष द्यायचं आहे, जे की आहे आयडी प्रूफला जन्मतारीख जी दिलेली आहे ती जन्मतारीख आणि इंस्टाग्रामची जन्मतारीख मॅच होते का नाही ते तुम्हाला पाहिजे आणि तुम्हाला पण माहिती आहे आपण कुठली दिली असत्या ती तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे। अन्यथा जर तुमची चुकीची असेल तर तो जो की सॉल्व प्रॉब्लेम होणार नाही। त्याला सोल्युशन आहे, तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला हा प्रॉब्लेम आला असेल तर मी स्वतः सॉल्व करतो। मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला हा प्रॉब्लेम आलता का नाही। सगळ्यात पहिले सांगतो तुम्हाला कशा पद्धतीतून अपलोड करायचं आहे। सगळ्यात पहिले तर तुमचं 99% लोकांकडे जे काही आहे आधार कार्ड आहे, आता पॅन कार्ड सुद्धा वोटर आयडी नसेल असेल आणि कुणाड जर नसेल तर आधार कार्ड तर आहे। तर मी सरळ सांगेन तुला प्रॉपर जो काही फोटो तुम्हाला जो काही आहे काढून घ्यायचा आहे, चारही कोपरे दिसले पाहिजेत, एक सुद्धा गोष्ट आहे ती ब्लर झाली नको पाहिजे आणि त्यानंतर अपलोड करायचं आहे। पण त्यात जर जन्मतारीख सेम असेल तर तुमचं जे काय अप्रूव्ह होणार आहे, काही सुद्धा तुम्हाला अडचण येणार नाही। ह्या गोष्टीचे काय सांगतो ह्या तुम्हाला सगळ्यात पहिले समजून घ्यायच्या, नंतर जे काय तेथे जे काय डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत। जसं की तुमचं इंस्टाग्राम हॅक झाला असेल तरी सुद्धा तुम्हाला जे की तिथं आयडी प्रूफ मागतं, का मागतं, जी की हाच व्यक्ती आहे इंस्टाग्राम चालवणारा का दुसरा कोण आहे ह्यासाठी आयडी प्रूफ मागत आहे। ज्यावेळेस तुम्ही लॉगिन करता त्यावेळेस सुद्धा जी काय आयडी प्रूफ मागत आहे। हे बीटा टेस्टिंगमध्ये आता हे अपडेट आलं आहे आणि ह्याच्या आधी सुद्धा हा अशा पद्धती प्रॉब्लेम बऱ्याचशा जणांना येत होता। तर तुम्हाला सांगतो सरळ याचा एकच मार्ग आहे की तुम्हाला तिथं आयडी प्रूफ अपलोड करायचे आहे, जे की तुम्ही इंस्टाग्राममध्ये जन्मतारीख जी की सेम असणं गरजेचं आहे। नावामध्ये चेंज असेल तर काही सुद्धा गरज नाही, काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही। पण जर जन्मतारीखमध्ये जर तुमच्या चेंज असेल तर तुम्हाला सांगतो जे काय तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होणार नाही। ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या, नंतर आयडी प्रूफ आहे ते अपलोड करायचं आहे। बरेचसे जण तुम्हाला फसवतात, काय म्हणतात की इंस्टाग्रामचं स्क्रीनशॉट काढायचं ते अपलोड करा। जर अशी चूक करत असेल तर तुम्हाला सांगतो एक जर तुम्ही चूक केली तिथं कुठले डॉक्युमेंट्स वेगळं अपलोड केलं जे की त्याला व्हॅलिड नाही, समजा तुम्ही काय केलं तुमचं पॅन कार्ड आहे आणि त्या जन्मतारीख नाही ते जर अपलोड करत तर अप्रूव्ह करत नाही। पण एक सर्वात मोठा प्रॉब्लेम जसे की तुम्ही तुमच्या आयडीचा स्क्रीनशॉट काढला, तो क्रॉपिंग केला आणि तो जर अपलोड केला तर एक प्रॉब्लेम काय येतो सगळ्यात महत्त्वाची, हे कोणी सुद्धा सांगत नाही, डायरेक्ट तुमचं अकाउंट आहे ते डिसमिस म्हणजे डिलीटच केलं जातं। जे काय आहे तुमचं अकाउंट बॅन केलं जातं ते अनबॅन करता येत नाही। ह्यामुळे लक्षात द्या आयडी प्रूफ अपलोड करताना प्रॉपर आयडी प्रूफच अपलोड करा, अन्यथा तुमचा अकाउंट आहे
ते रिमूव्ह केलं जाऊ शकतं। जर तुम्हाला प्रॉब्लेम असा आला असेल की जन्मतारीख वेगळी आहे, इथे जन्मतारीख वेगळी आहे, तर मला कमेंट्समध्ये सांगा, त्यांचा मी स्वतः जी काय आहे ते रिकवर करून तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करतो। डायरेक्ट मला कमेंट्समध्ये सांगा कोणाकोणाला तो प्रॉब्लेम आलता। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि व्हिडिओ सर्वात इम्पॉर्टंट शेअर ही नक्की झाला पाहिजे, कारण की हा बऱ्याचशा जणांना प्रॉब्लेम आलेला आहे आणि बऱ्याचशा जणांना ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन सुद्धा गावलेलं नाही। त्यामुळे मी तुम्हाला काय सांगतोय, काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। जर चुकून तुम्ही कुठल्याही गोष्टी अपलोड करू नका, कुणाचंही ऐकून कुठलं सुद्धा जी काय तुम्ही बरेचसे जण म्हणतात की इथे तू काय कर, तुमचे जी काय आहे बरेचशा जणांना काय प्रॉब्लेम आहे, इंस्टाग्रामच्या आयडीचे स्क्रीनशॉट काढलाय अपलोड करा, ह्या असल्या गोष्टी फालतू करू नका, अन्यथा तुमचं इंस्टाग्राम अकाउंट आहे ते बॅन केलं जाऊ शकतं। त्याला नंतर जी काय रिकवर करता येत नाही, कारण की तुम्ही प्रॉब्लेम जो काय तो स्वतः क्रिएट केलेला असतो आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नाही, आणि करता येतो काही गोष्टीमध्ये आणि काही गोष्टीमध्ये करता येत नाही। सगळ्यात पहिले सांगतो, ज्या काही मी गोष्टी सांगितल्या ह्या प्रॉपर तुम्हाला लक्षात ठेवायच्या आणि त्यानंतर जी काही आयडी प्रूफ आहे ते अपलोड करायचं आहे। फक्त मी एकच गोष्ट सांगेन, प्रत्येकाने जी की जन्मतारीख जी की बरोबर प्रॉपरच टाकली असेल, कुणीही चुकीची जर फेक आयडी जर काढली असेल तर तुम्हाला सांगतो तुमचं जी काय अप्रूव्ह होणार नाही। या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या। आणि आता 2025 मध्ये हा प्रॉब्लेम 99% लोकांना यायला लागला, कारण की इंस्टाग्राम बरेचशा जणांचे हॅक केले जाऊ लागले आहेत। त्यामुळे जी की आहे आयडी प्रूफ आता इथून पुढे चालू होणार आहे। जोपर्यंत तुमचा आयडी प्रूफ इंस्टाग्रामला तुम्ही देत नाही तोपर्यंत तुम्ही लॉग इन करू शकणार नाही, आणि हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे। आणि हे बरोबर आहे, कारण की कसं आहे, कोणी इंस्टाग्राम हॅक करू शकणार नाही, हॅक केले तर तो लॉग इन करू शकणार नाही। या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या, कारण की माझं इंस्टाग्राम जर दुसऱ्या व्यक्तीने हॅक केलं, माझी जी जन्मतारखेची जी काही डॉक्युमेंट्स आहेत ते माझ्याजवळ असणार, त्याच्याजवळ नसणार, त्यामुळे तो लॉग इन करू शकणार नाही। या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या। आणि इंस्टाग्रामने जी काही हॅकिंगचं प्रमाण जास्त प्रमाणात अकाउंट हॅक होतात, त्यामुळे ह्या गोष्टी चालू झालेल्या आहेत। आणि बेटा अपडेटमध्ये हे आता एक अपडेट आलं आहे छोटंसं, ही गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। आणि इथून पुढे तुम्हाला येऊ शकतो, ज्यावेळेस तुम्ही लॉग आउट झाला किंवा काही कारणास्तव डिलीट केले इंस्टाग्राम लॉग इन करताना, तुम्हाला तिथे आयडी प्रूफ अपलोड करायचा आहे। आणि जर जन्मतारखेमध्ये चेंज असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा, मी तुम्हाला त्याचं एक सोल्युशन सुद्धा सांगेन की कशा पद्धतीतून काय करायचं। चला तर भेटू आपण उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ।